brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एकीकडे रोहित पवार अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशीची मागणी करतायत, पत्रकार परिषद घेत आहेत, तर दुसरीकडे आता कोर्टाने त्यांच्या कन्नड साखर कारखान्याच्या प्रकरणावर पडदा टाकलाय. रोहित पवार यांना कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी प्रकरणात आता क्लीन चिट मिळाली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात EWSने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने आता स्वीकारलाय. यामध्ये कन्नड कारखान्याच्या प्रकरणावर कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलंय. त्यामुळे रोहित पवारांना हा दिलासा मानला जातोय. आता हे प्रकरण काय होतं आणि कोर्टाने या सगळ्यामध्ये काय म्हटलंय ते समजावून घेऊयात. या प्रकरणाची सुरुवात होते 2011-12 या साली. शिखर बँकेने राज्यातल्या डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांना नियमबाह्य कोट्यवधींचं कर्जवाटप केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. कर्जवाटप करण्यात आलं त्यावेळी अजित पवार हे शिखर बँकेचे संचालक होते. शिखर बँकेचे कर्ज जे कारखाने फेडू शकले नाहीत त्यामुळे त्यांना लिलावात काढण्यात देखील आलं होतं. आता यातही आणखी एक आरोप करण्यात आला होता. तो आरोप म्हणजे या लिलावात संचालकांचे नातेवाईकही होते. यातलाच एक कारखाना म्हणजे कन्नड सहकारी साखर कारखाना होता. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखाना हा शिखर बँकेने थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता. हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीने विकत घेतला होता. यात आरोप करण्यात आला होता की लिलावात बारामती ॲग्रोसोबत ज्या इतर कंपन्यांनी बोली लावली होती त्या त्यांच्याशीच संबंधित होत्या, म्हणजेच लिलावामध्ये कुठलीही स्पर्धा नव्हती. मात्र या प्रकरणी आता न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की लिलावाची कायदेशीर प्रक्रिया ही पाळली गेली होती. या सगळ्या प्रकरणात कोर्टाने त्यांच्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात. कोर्ट म्हणालं की 7 मे 2011ला रिझर्व्ह बँकेने शिखर बँकेच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकाची नियुक्ती केली होती. कन्नड साखर कारखान्याच्या संदर्भातील लिलाव प्रक्रिया ही 2012मध्ये झाली होती. म्हणजेच RBIने नियुक्त केलेल्या प्रशासकाने बँकेचे व्यवस्थापनाचा कार्यभार हा स्वीकारल्यानंतर तक्रारीमध्ये साखर कारखान्याच्या विक्रीतील कथित बेकायदेशीर कृत्यांसाठी बँकेच्या प्रशासकावर कोणत्याही कटाचा त्या कृत्याचा कुठलाही आरोप नाही आहे. त्यामुळे कन्नड साखर कारखान्याच्या कथित विक्रीच्या वैधतेवर आणि कायदेशीरतेवर कोणताही प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही. रेकॉर्डनुसार कारखान्याचा लिलाव हा सराफसी कायद्यानुसार करण्यात आला होता. सगळ्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर बारामती ॲग्रो या कंपनीने सर्वाधिक बोली लावली होती. या लिलावात कुठली बेकायदेशीर गोष्ट होती असं कुठल्याही पुराव्यांमधनं सिद्ध झालं नाही. रोहित पवारांच्या प्रकरणात आणखी एक आरोप करण्यात आला होता, ज्यामध्ये म्हणण्यात आलं होतं की जी दुसरी कंपनी होती जिने या लिलावामध्ये भाग घेतला होता त्या कंपनीने जे 5 कोटी रुपये भरले होते ते खरं तर बारामती ॲग्रो या कंपनीने भरले होते. यावर कोर्टाने म्हटलंय कन्नड साखर कारखाना खरेदी करण्यासाठी बारामती ॲग्रोने 450 कोटी रुपये भरले होते. सुरुवातीला 7,95,47,000 रुपये भरले होते आणि त्यानंतर 37,65,00,000 रुपये त्यांच्या बँक ऑफ इंडियामधनं पंजाब नॅशनल बँकेत भरले होते. रेकॉर्डप्रमाणे म्हटल्याप्रमाणे बारामती ॲग्रो कंपनीने 31 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता आणि 92 कोटी रुपये त्यांच्या रिझर्व्हमध्ये होते. यावरून हे सिद्ध होतं की बारामती ॲग्रो कंपनी ही कारखान्यासाठीची किंमत देण्यासाठी सक्षम होती. केवळ रक्कम FDमध्ये जमा झाली नाही याचा अर्थ कंपनीला बँकेचा तोटा करायचा होता असं कुठेही सिद्ध होत नाही. आता या सगळ्या प्रकरणात कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारलाय. त्यामुळे रोहित पवारांना हा मोठा दिलासा मानला जातोय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कोर्टाच्या या सगळ्या टिप्पणीबद्दल काय वाटतं? या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.